ऊसाची शेती म्हटलं की जास्त जमीन, जास्त पाणी आणि योग्य व्यवस्थापन आणि शेतकऱ्याचे परिश्रम हे सर्व अत्यंत महत्वाचं आहे। बारामतीतील एआयच्या मदतीने ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सर्वांच्या मनी उमलतंय। एआयच्या मदतीने ऊस पिकवणारा शेतकरी, होय हे खरंय, ऊसाच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एका शेतकऱ्याने शेतीत नवा इतिहास रचलाय। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी प्रतीक्षा पालवे ॲग्रिको मध्ये तुमचे स्वागत करते। आज जाणून घेऊयात एका शेतकऱ्याची खास कहाणी, ज्याने मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन ऊसाच्या शेतीत नवा इतिहास घडवलाय। पुणे जिल्ह्यातील निबूत येथील सुरेश जगताप यांची पूर्वी ऊसाची शेती पाहिली की असं वाटायचं की यातून शेतकऱ्याला काही फायदा होईल की नाही, पण त्यांनी ऊसाच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला। आजवर आपण ऊस लागवडीसाठी पारंपरिक पद्धती वापर करत आलो आहोत। किती खत, किती पाणी, किती प्रमाणात रोग नियंत्रण या सगळ्याचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना मोठा खर्च आणि कष्ट करावे लागतात। पण शेतात आलाय एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। कृषी विज्ञान केंद्र बारामती इथे संशोधक आणि तज्ञांनी ऊसाच्या शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय। या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आपल्या पिकाची अचूक निगा राखू शकतो। उदाहरण द्यायचं झालं तर पिकाला कधी पाणी द्यायचं, किती खत द्यायचं, रोगांचा धोका किती आहे, हे सगळं एआय शेतकऱ्याला अगोदरच सांगतं। एआय सेन्सरच्या मदतीने जमिनीतील आर्द्रता मोजली जाते, हवामानाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार पिकाला किती सिंचन द्यावं हे ठरवलं जातं। इतकंच नव्हे तर पानांच्या रंगावरून आणि फोटोवरून एआय लगेच सांगू शकतं की पिकात काही रोग आहे का। त्यामुळे शेतकरी वेळेत उपचार करू शकतो आणि नुकसान देखील वाचवू शकतो। या पद्धतीमुळे पाण्याची बचत, खतांचा योग्य वापर आणि उत्पादनात वाढ हे तिन्ही फायदे मिळतात। शेतकरी आपल्या मोबाईलवरून थेट या सर्व गोष्टींचं निरीक्षण करू शकतो। म्हणजेच शेतकरी शेतात नसला तरीही शेतातलं सगळं नियंत्रण त्याच्या हातात असणार। बारामती सारख्या ठिकाणी केलेल्या या प्रयोगांनी ऊस शेतीला एक नवं स्वरूप दिलंय। पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर भविष्यात शेतकरी जास्त नफा मिळवू शकतो आणि नैसर्गिक संसाधनांचाही योग्य वापर करू शकतो। हे सुरेश जगताप यांनी तर दाखवून दिलंय। शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञान आपलं शत्रू नाही, ते आपल्या मदतीचं साधन आहे। आज एआयचा वापर ऊसात होतोय, उद्या कदाचित ते प्रत्येक पिकात होईल। त्यामुळे काळानुसार बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे। तुम्ही सुद्धा शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता का? आणि आपण कोणकोणत्या पिकात एआयचा वापर करू शकतो आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि पालवे ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।